म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपल्याला सांगतो स्टेजवर जे काही मान्यवर आहेत, महिला मान्यवर, त्यांचा ममता मॅडमच्या तर्फे सत्कार करण्यात येणार आहे. तरी त्या सत्काराचा स्वीकार आपण करावा. संबोधित करायला सांगितले. इथे बरेच जणांनी मला युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही पॉडकास्टमध्ये पाहिलं असेल की ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर, त्या ब्रह्मांडाची ऊर्जा स्वतःमध्ये कसं घ्यायचं आणि आपल्या संसारात त्या ऊर्जेचा आपण कसं उपयोग करून घ्यायचं याबद्दल मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट असेल तर मी पुढे बोलणार. तुम्हाला इंटरेस्ट आहे तरी मला हातवर करावं प्लीज. काही जबरदस्ती तुम्हाला ज्ञान देणं योग्य नाही. इफ यू पीपल आर इंटरेस्टेड तरच मी पुढे. खूप लोक स्वामी समर्थांना मानतात, स्वामींना मानणारे ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडात रूल करणारे त्याचे ते नायक आहेत. या ब्रह्मांडाच्या ऊर्जेला आपण स्वतःमध्ये कसं घ्यायचं आणि तो ब्रह्मांडाच्या त्या ऊर्जेला आपल्या संसारात स्वतःसाठी कसे वापर करायचं याला रेकी म्हणतात. ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आपण आपल्या संसारात मनी कसा अट्रॅक्ट करायचा, पैसा कसा अट्रॅक्ट करायचा, हेच कसं नीट ठेवायचं, स्वतःच्या घरी प्रॉस्पॅरिटी कसं अट्रॅक्ट करायचं. आपल्या पंचतत्वांनी बनलेल्या या शरीरात एक आत्मा आहे. तो आत्मा कुठून आलाय? तो ब्रह्मांडातून आलेला आहे. तो ब्रह्मांडाचा एक कण आहे. या आत्म्याला त्या ब्रह्मांडाची ऊर्जा याचा लाभ मिळाल्यावर त्या व्यक्तीला आयुष्यात जो विचार करेल ती गोष्ट घडणार. व्हॉट यू थिंक यू क्रिएट. तर हीच ती ऊर्जा स्वामींनी स्वतःमध्ये एवढी ऍक्टिव्हेट केली की आज आपण श्री स्वामी समर्थ जप केलं तरी ती ऊर्जा आपल्याला लागते. आणि साईनाथांनी तर ती ऊर्जा इतकी ऍक्टिव्हेट केली की स्वतःच्या हाताने दिवे प्रज्वलित केलेले आहे. हे आपण प्रत्यक्षातच कोणी बघितलं नाही, बट हे कॉस्मिक एनर्जीज आहेत आणि या ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर हा अख्खा ब्रह्मांड चालतो. तर कुणाला इंटरेस्ट आहे की ह्या ऊर्जेची, ही ऊर्जा आपण कशी घ्यावी आणि कसं या ऊर्जेचा वापर करावा? हात वर करा, तुम्ही सांगेल. कारण का माझ्या, जर तुम्ही पॉडकास्ट मध्ये बघता, माझं नाव ममता जाधव, ममता जितेंद्र जाधव. मी भावसारची आहे. मी सोलापुरातून आहे. सोलापूरचं माझं नाव आहे ममता नागनाथ पिसे. पिसे झेंडेवाल्यांची मी बहीण आहे आणि माझं क्षेत्र आता वेगळं आहे. खूप रेअर मला इन्व्हिटेशन होतं. काल संध्याकाळी 6 वाजता का 4 वाजता कॉल आला, पण भावसारचा आहे म्हणून मी लगेच आले. आणि विदाउट बोलायला नाही पाहिजे, विदाउट एनी मनी एक्सचेंज मी पुढे चालले. आपल्या भावसाच्या महिलांना काही गोष्टी समजावे किंवा घरात बसल्या तिथे आपण आपल्या घरात येणाऱ्या छोट्या 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 संकटांना कसं आपण आपल्या आयुष्यात डिलीट करून किंवा त्यांना मात देऊ. सगळ्यात पहिला प्रत्येकाने आपल्या घरात आपल्या शरीराची ऊर्जा, सगळे आंघोळ करतात, सगळे फ्रेश होतात रोज. आपल्या शरीराला ऊर्जा अट्रॅक्ट होत असते, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, ती ऊर्जा कोण दूर करतं इकडे? त्या ऊर्जेला कोणी वॉश करतं? कोण करतं इकडे? आपला पंचतत्व करता. कशी करतात ताई? माहिती आहे? अच्छा, तर तुम्हाला ब्रह्मांडाच्या ऊर्जेचं नॉलेज आहे, कॉस्मिक एनर्जीचं नॉलेज आहे. तर ही ऊर्जा कशी घ्यायची आणि स्वतःमध्ये आपण आता एक प्रयोग करूया का 5 मिनिटाचा? तुम्हाला तुमच्या चक्र ऍक्टिव्हेट करायचे. चक्र म्हणजे काय? ब्रह्मांडाची ऊर्जा जेव्हा आपण घेतो तो स्टोर कुठं होतो? आपल्या चक्रांमध्ये होतो. 7 चक्र मेन आहे. टोटली 114 चक्र आहे आणि 7 चक्र हे हेडक्वार्टर्स आहेत जिथे हे ऊर्जा सेव्ह होते. आणि ज्या चक्रामध्ये ही ऊर्जा सेव्ह नसेल तर तिथला प्रॉब्लेम चालू होतो. मग तो कसलाही असू दे, फिजिकल, मेंटल अँड इमोशनल. खूप लोक असतात छोट्या छोट्या गोष्टीला किरकिरी करतात, छोट्या छोट्या गोष्टीला रडतात, खूप इमोशनल असतात.
इमोशन्स आपण बॅलन्स कसं करायचं, खूप राग येतो तो बॅलन्स कसं करायचं, हा नुसते भांडत होतं. जर अमावस्या पौर्णिमाला कुणाच्या घरात भांडण होत असेल तर त्याचा निवाडा कसा काढायचा, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकच मार्ग आहे ब्रह्मांडाची ऊर्जा. जेव्हा ही ऊर्जा स्वामींनी स्वतःमध्ये ऍक्टिव्हेट केली, साईंनी केली, या ऊर्जेनी आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊलींनी, या ऊर्जेनी ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःच्या पाठीवर मांड्या भाजलेल्या आहे. हीच ती ऊर्जा. आता कुणीतरी इकडून यावं आणि फक्त मला हात, माझं कान टच करावं. कोण येणार? ताई तुम्ही या. फक्त मला हात असं ते एकच मी डेमो देते. कुणी या. हात असं करा, असं करा, पुढे करा. काय वाटतं? ऊर्जा कोणाला फील करायची? ऊर्जा तुम्ही या डेमो देते. म्हणजे ऊर्जा म्हणजे कशी, तुम्हाला बघितलं तुमचं किती ऊर्जा आहे जाणवते. कुणाला माझ्या ऊर्जा नसते, कुणाला जाणवते, बोलण्यातून जाणवते. आम्ही उभे आहात, दोघांचं बॉडी टेम्परेचर एकच आहे. आता ही ऊर्जा कुणाला सगळेच पटकन जाणून येते, ज्यांचे सगळे सोबत आहेत. ज्यांचे नाहीये त्यांना नाही जाणवत, त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस असतील आणि सोलापूरचे लिंकर मी सोलापूरचे ओके नाही आहे. फर्स्ट इयर मध्ये कॉलेज पेशंटला दिलं जातं आणि मगच ऑपरेशन केलं. तुम्हाला मी सांगते त्याची तब्येत खराब आहे बोलले ना, तुम्ही दिवसातून 4 वेळा सगळ्यांनी आपल्या घरी करायचं. आणि माझं नाव ममता जाधव, माझ्या इंस्टाग्राम, फेसबुकवर किंवा माझ्या नंबरवर तुम्ही माझं नाव जरी टाकलं तर तुम्हाला माझा नंबर दिसेल, कुठेही दिसेल. तुम्ही मला व्हॉट्सअपवर सांगायचं की हे जे प्रयोग मी आता इथे सांगत आहे त्याचा तुम्हाला किती लाभ मिळाला की नाही, नाहीतर नाही आजार हा. तुम्ही मला कुणी व्हॉट्सअप करू शकता, मी प्रश्नाची तुम्हाला उत्तर देईल. सगळ्यांनी काय करायचे, आता इथून घरी गेल्यावर आपण एवढे जर बसतो, एवढे कॉन्स एकमेकाला
खातात. खायचं नाही, एन्झायटीसाठी फक्त सॉल्टचा हा एक्सरसाइज करा. या एक्सरसाइजनी बरेच लोकांची मोडलेली झोप पण मस्त लागते झोपायच्या आधी केलं. ऑफकोर्स करा. मी तर त्यांना खूप त्रास आहे ना, कसलाही त्रास असो, 9, 12, 3, 6 आणि 9 करा. 3 दिवस करा. त्यानंतर कसं जमेल तसं करा. कसलाही असते, हेल्थ इश्यूज, मेंटल इश्यूज, मेंटल अनबॅलन्स, इमोशन्स अनबॅलन्स भांडणं झाली घरात चालले असते, किटकिट आहे, हेच नाही आहे तरी तुम्ही हे करू नका. माझ्याकडे एक केस आला होता, कॉल आला होता, मी सुसाईड करायचं त्या पोरीला. शी वॉज अ मॉडेल. मी तिला कुठला हेल्थ होता करायचं आहे, सुसाईड करू. कसं करते की एनर्जी झाली, तुझे कॉन्स्टिट्यूट झाले, तुझे झाली, कशी काय सुसाईड करणार. तर जेवढी पावर ह्या मिटात आहे आणि घरात त्या मिटाची फळी ओपन नसायला पाहिजे. आपल्याला सवय अशी बायका कॅन्टीनला किती करतात किंवा आपल्या डायनिंग टेबलवर आपण गोड असलेला तो मिठाचा डबा इज व्हेरी रॉंग. आज जरी होते सर्व भेटून द्या. सॉल्ट हे अशा प्रकारे की ते हीट आहे ना, नेगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतात. तुम्ही युनिव्हर्सला एक्सपोज करता तर ते फक्त नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतात. डेली चेंज करायचं. आणि वॉशरूममध्ये काय असणार आहे मला ते सांग. आपण एवढा ऍक्टिव्ह राहतो वॉशरूममध्ये, पण एनर्जी तुम्ही शिफ्ट करता का? वॉशरूम एकदम पण टाकायला नाही. वॉशरूममध्ये जाऊ वाटतं ते शिफ्ट केलं का? माझं म्हणणं काय, आपण रोज घरात झाडू मारतो, सगळ्यांचं काम आहे, झाडू पोछा सगळं फर्निचर वगैरे एकदम टकाटक म्हणजे घराला आहे ना, तो जीव नसतो, तो अट्रॅक्शन पॉवर पर्सनॅलिटी म्हणजे चालू नसतो घरात. पर्सनॅलिटी नसते, ती सुंदर नसते. आपल्याला वस्तू आवडते, ती बघायला सांगतो घरी आपल्या घराला जर आता असेल की ज्या छोट्याशा घरात जी ऊर्जा होती ती या सांगतो घरात नाही आहे. दर्शनी कुठे खेळते तर कसली एनर्जीज आहे. ब्रह्मांडाची ऊर्जा तिथं आहे, तिथं प्रॉस्पॅरिटी आहे, तिथं हेल्थ आहे, तिथं मनी आहे, तिथं आपल्या मुलांचं ग्रोथ आहे. चला आता कॉस्मिक एनर्जी बद्दल सगळ्यांना समजलं काय आहे. तर माझी अशी इच्छा आहे, प्रत्येक महिला आपल्या फॅमिलीतली एक महिला, प्रत्येकाच्या फॅमिलीतली एक महिला जर या ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर ही ऊर्जा कशी घ्यायची, कसं स्वतःला हील करायचं जर शिकलं, तुमच्या घरात येणाऱ्या लहान बाळाला पण तुम्ही हील करू शकता, प्रेग्नंट लेडीला पण हील करू शकता, आजारी व्यक्तींना तुम्ही हील करू शकता. तुमच्या घरातल्या जर कुणाला डिवोर्स झालाय, डिवोर्स होतोय, खूप इश्यूज होत आहेत, रिलेशनशिप जर गेल्या वर्षी खूप जणांचा डिवोर्स झालाय, खूप इश्यूज झालेले आहेत रिलेशनशिप. पण या वर्षी काय होणार आहे, पॅरेंट्सला इश्यूज होणार आहेत, पोरं करून जाणार आहेत घरात. चांगल्यात चांगला मुलगा पण नाही लग्न करून येईल असा हा वर्ष आहे. त्यातून माझं प्रिडिक्शन सगळं नाही, मला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं, सगळे हौसदार महिला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं. आणि कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर हौसदार
का बंडू ना? अहो माझं नाव गुगलवर